सुस्वागतम शरणगतम महाराज स्वागतम महाराज सुस्वागतम हे भोले बाबा तेरी आरती गाऊं, शिव शंकर तेरी आरती गाऊं, आरती गाऊं दादा आप गाऊं, ओ आरती गाऊं दादा आप तो गाऊं, शिव शंकर तेरी आरती गाऊं, शिव शंकर तेरी आरती गाऊं। मेरे भोले बाबा को याद करिए, ताली की सेवा के साथ, ताली वाले महादेव वाली। भोले बाबा
दिन धावे, मन से चाहे जो कुछ सब कुछ पावे, मन से चाहे जो कुछ सब कुछ पाओ। जीवन मेरा बोले धन्य बनाओ, जीवन मेरा बोले धन्य बनाओ। ये त्रिपुरारी तेरी आरती गाओ, ये शिव शंकर तेरी आरती गाओ, आरती गाओ बाबा आप कौन जाओ, आरती गाओ बाबा आप कौन गाओ। ये शिव शंकर तेरी आरती गाओ, ये शिव शंकर तेरी आरती गाओ। रामचंद्र भगवान की जय, हनुमान जी महाराज की जय, सदगुरुदेव भगवान की जय। ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। ओम श्री तापीतर निवासाय विद्महे श्री श्रावणाय धीमहि तन्नो बाबा प्रचोदयात्। श्री बोरी तट निवासाय विद्महे श्री संत रूपाय धीमहि तन्नो तानाजी प्रचोदयात्। अनंत कोटि ब्रह्मांड नायक जगदाधार भगवान से परमात्मा और महाराष्ट्र ज्ञानेश्वर महाराज जगदुरु जगदज्ञ संत तुकोपराय सकल संत मंद्याडी तुम्हा सगळ्या शुतोर्गांच्या हृदयस्थ विराजमान भगवान श्री सांब सदाशिवाच्या चरणी त्रिवारमाळाचा मुजरा करतो आणि कथेला आजच्या 5व्या दिवशीच्या द्वितीय सत्राला त्या ठिकाणी प्रारंभ करतो। माझ्या महादेवाचं नाम शिव शब्द घेतला मुखाला तरी समजून जावं जन्म जन्मांतराचं पुण्य तुमचं उदयाला आलेलं आहे। शिव शब्द मुखाला आला समजून जावं तुमचे पित्र मुक्त झाले। कोणी म्हणतं शिव महापुराण कथा ऐकल्यानंतर पितर मुक्त होतात, भागवत ऐकल्यानंतर पितर मुक्त होतात। मी तर म्हणतो अरे शिव महापुराण कथा भागवत महापुराण कथा आयोजित होणं याच्या अगोदरच पितरांची मुक्ती होते आणि मग कुठेतरी आपल्याला संकल्प प्राप्त होतो की आपल्याला सुंदर कथा आयोजित करायची आहे। कथानंतर तर होत असतील परंतु कथा करणं आम्हाला कथा करायची आहे हा संकल्प जरी मनात आला समजून जावं की तुमच्या पितरांची मुक्ती झाली। भगवान महादेवाचं सांब सदाशिवाचं सुंदर चरित्र आहे शिव महापुराण कथा। या कथेला प्रारंभ करूया। कथेला प्रारंभ करण्याच्या अगोदर तनाची मनाची आणि धनाची शुद्धी व्हावी याच्या करता 2 मिनिटं भगवान परमात्म्याचं सुमिरन करूया। जय शिव शिव बोलो, जय महादेव बोलो, 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 शिव शिव बोलो, जय महादेव बोलो, जय शिव शिव बोलो, जय महादेव बोलो, जय शिव शिव बोलो, जय महादेव बोलो। हरि बोल।
नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय बोलो, नमः शिवाय बोलो, ओम 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 नमः शिवाय बोलो। जय भूतेश्वर बोलो, जय सिद्धेश्वर बोलो, जय सिद्धेश्वर बोलो, जय हरेश्वर बोलो, ओम भुवनेश्वर बोलो, ओम वेंकटेश्वर बोलो, ओम नागेश्वर बोलो, ओम सिद्धेश्वर बोलो। शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। भगवान शंभुनाथाची, भगवान शिवशंकराची प्रतिमूर्ती शिव महापुराण कथा बोलू नका। शिव महापुराण कथा बसू द्या त्यांना, फक्त बोलू नका बेटा, कथा ऐका गुपचूप। शिव महापुराण कथा जीवनाचा उद्धार करणारी कथा आहे। माणसाच्या जीवनाचा उद्धार केव्हा होतो? ज्यावेळेस माणसाला इष्टची कृपा होते, सद्गुरूची कृपा होते, आणि सद्गुरूच्या कृपेनंतरच, कृपा आशीर्वादानंतरच आपल्याला सुंदर भगवान परमात्म्याच्या कथेची प्राप्ती होते। आणि कथेपासून आपल्याला काय फायदा होतो? तर कथा श्रवण केल्यानंतर माणूस जीवरूपी काठावरून शिवरूपी काठावर परिवर्तित होत असतो। आज महत्वाचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी आहे। मी तर म्हणतोय आजचा दिवस आपण सगळ्यांनी उत्सवामध्ये, आणि जसं आपण दिवाळी साजरा करतो, दसरा साजरा करतो, त्याप्रमाणे आपण आजचा दिवस साजरा करायला पाहिजे। कारण आज माझ्या राजाची जयंती आहे, माझ्या राजाचा जन्मोत्सव आज आपल्याला त्या ठिकाणी साजरा करायचा। मी सकाळीही सांगून गेलो, शिवाजी कशाला म्हणतात? शिवाजी शब्दामध्येच त्याची व्याख्या आहे, अरे जो आजन्म जन्मभर जो स्वतःच्या जीवाशी खेळला त्याचं नाव आहे शिवाजी। काय शिवाजी महाराजांविषयी बघा, लक्षात ठेवा, माझी पात्रता नाहीये, माझी लायकी नाहीये, मी काय सांगावं शिवाजी महाराजांचं चरित्र?
साक्षात शंभूनाथाचा अवतार जरी म्हटला तरी चालेल. धर्माच्या रक्षणासाठी माझ्या छत्रपती राजांनी हातात तलवार घेतली, परिवाराचा विचार केला नाही. पण यालाही संस्कार लागतात नाही बाबा. एक छत्रपती ज्यावेळेस बाल्यावस्थेमध्ये लहान असताना भटकत होते, फिरत होते, एक साधू भेटला. साधू माळ जप करत होता. साधूला छत्रपतींनी विचारलं, हे बाबा तुम्ही माळ जप का करतायत? ते म्हणे माझी भक्ती आहे, मी भगवान परमात्म्याची भक्ती करतोय, मला भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. बाळ शिवाजीने ठरवलं की मला सुद्धा भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. घरी आले भगवान बाळ शिवाजी आणि आईला विचारू लागले, हे जिजाऊ, आई मा साहेब मला पण हातात माळ दे. म्हणे का? म्हणे मला भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. जिजाऊने एका कानफटीत लावलेले एका गालाखाली टाकली आणि सांगितलं, हे शिवराय, अरे तुझा जन्म काही भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची नाही. तुझा जन्म काही माळा फेरण्यासाठी झालेला नाहीये. अरे तुला जगायचंय, या हिंदवी स्वराज्यासाठी तुला जगायचंय. तुला स्वतःचं सुराज्य बनवायचंय, स्वराज्याचं सुराज्य तुला बनवायचंय. तुझा जन्म माळा फेरण्यासाठी नाही. हातात तलवार घे आणि हातात तलवार घेऊन आणि तुझ्या गनिमींचा सगळ्यांचा नायनाट करून टाक आणि माझ्या आई बहिणींचं आबरू रक्षणाचं काम तुला करायचंय. जेव्हा 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 कुठल्याही पद्धतीची लढाई जिंकली ना, छत्रपती हातावर आपल्या गालावर हात ठेवायचे. कुठलीही लढाई जिंकून आल्यानंतर छत्रपती आपल्या गालावर हात ठेवायचे. मावळे विचारायचे, राजा का हो तुम्ही प्रत्येक लढाई जिंकल्यानंतर गालावर हात ठेवतात, त्याचं कारण काय? त्यावेळेस छत्रपती सांगतात, मी प्रत्येक लढाई जिंकल्यानंतर मला माझ्या जिजाऊंनी मारलेल्या चापटीची आठवण येत असते. जर जिजाऊंनी मला चापट मारली नसती तर कदाचित मी या ठिकाणी ही युद्ध लढाई जिंकलो शकलो नसतो. म्हणून आपल्याला आई व्हायचंय. दररोज आवडते ठिकाणी येते सुंदर भाषणामध्ये लहान मुलं म्हणतात, अरे अंधार होत चाललाय, दिवा पाहिजे. अंधार होत चाललाय, दिवा पाहिजे. अरे पुन्हा जिजाऊचा शिवबा पाहिजे. परंतु लक्षात घ्या, जिजाऊ जन्माला यायची अगोदर. जिजाऊच जन्माला येणार नाही तर छत्रपती कसे जन्माला येतील? मला संस्काराचं उपार्जन करा. म्हणजे छत्रपतींचं एक एक गुण जरी अंगात आला ना तरी माणसाच्या जीवनाचा उद्धार होणार आहे. आज महत्वाचा दिवस आहे म्हणून बघा, लक्षात घ्या, माझा आज कथा कमी झाली तरी चालली पण माझ्या राजांची जयंती आहे. शिवनेरी गडावर ज्या वेळेस जिजाऊंना गर्भ यातना होऊ लागल्या, गर्भाच्या यातना होत असताना कोणीतरी विचारलं, डोहाळे काय असतील? डोहाळे विचारले गेले की मला कोणीतरी हातात तलवार द्या, घोडा आणून द्या, घोड्यावर मी बसेल, घोड्यावर बसून टप 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 करत जाईल आणि माझ्या हिंदवी स्वराज्याचे जे शत्रू असतील त्या स्वराज्याचा शत्रूंचा मी नायनाट करून टाकेन. गर्भामध्ये असणारे छत्रपती हे ऐकत होते, गर्भामध्ये असणारा शिवाजी महाराज हे ऐकत होते. ते संस्कार ते शिवाजी महाराजांच्या गर्भावर झाले. मी सकाळी सांगून गेलो, अरे त्या शाहिस्तेखानाने सांगावं, अरे त्या शाहिस्तेखानाने सुद्धा छत्रपतींचं नाव काढावं. जेव्हा शाहिस्तेखानाला समजलं की छत्रपतींचं देहावसन झालं त्यावेळेस तो शाहिस्तेखान खाली उतरतो, चटई लावतो आणि चटईहून हात वरून करतो आणि सांगतो, हे ख्वाजा गरीब नवाज, हे अल्लाह, हे बंदे ने तेरी यदि सही खिदमत की है, साल भर आयुष्य पर्यंत मैंने जो आपकी खिदमत की है वो यदि सही हुई होगी, मैं आपसे आज तक कुछ नहीं मांग सका पर मैं आज आपके लिए मांग रहा हूँ. खुदा का एक नेक बंदा तेरे दरबार में आ रहा है, तेरे दरबार में आ रहा है. बहन बेटियों का और दुख हरने वाला, उनका अब्रू
रक्षण करने वाला वो खुदा का नेक बंदा तेरे दरबार में आ रहा है। हे ख्वाजा गरीब नवाज, आज तेरे जन्नत के हर दरवाजे खुले रखना। शत्रु नाही, महाराजांनी सांगितलं, शाहिस्ती खानाच्या बहिणीने ज्यावेळेस सांगितलं की माझ्या मुलीला उचलून तो घेऊन गेला, त्यावेळेस शाहिस्ती खान सांगतोय पागल होईल की तू? अरे तुझे मालूम नहीं क्या शिवाजी किसे कहते हैं? अरे शिवाजी वो बंदा है जो बहन बेटियों को आबरू बचाता है दूसरे की, और वो अपनी बेटी को उठा के, और यदि उठा के भी ले गया होगा ना तो जितनी वो तुम्हारी बेटी मेरी भांजी अपने घर में सेफ रहेगी, अपने घर में जितनी सेफ रहेगी उतनी से उससे ज्यादा सेफ वो इस शिवाजी महाराज के दरबार में रहेगी। जेवढी काळजी आपण घेऊ शकणार नाही तेवढी काळजी छत्रपती शिवाजी महाराज तुझ्या मुलीचं घेतील, म्हणून काळजी करू नकोस। म्हणून छत्रपतींचं आज आपण वारंवार वंदना केली पाहिजे। आज छत्रपतींचा एकत्र जीवनातला गुण आपण या ठिकाणी घेऊया। छोटस भजन घेऊया आणि भजन करून कथेला प्रारंभ करूया। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोलो। नमः शिवाय, नामेश्वराय, नामेश्वराय, हर हर बोले। नमः शिवाय, नमः शिवाय, प्रयागराज तीर्थ क्षेत्रावर सुंदर कथा सांगताय। धर्म क्षेत्रे महाक्षेत्रे, आवाज वाढवायचा, गंगा कालिंदी संगमे, प्रयागे परमे पुण्ये, ब्रह्मा लोकस्य वर्ततम्। ब्रह्मलोकाच्या मार्ग समान असणार सुंदर मार्ग प्रयागराज तीर्थक्षेत्रावर सूतजी महाराज शौनकादिकांना सुंदर कथा सांगतायत की आज जगन माता आणि जगत पिता यांचा विवाह झाला। विवाह झाल्यानंतर ज्यावेळेस विदाई झाली, करत असताना आज जड दगड पाषाण हिमालय सुद्धा रडलाय। मैना रडलीये, मैनाक भाऊ रडलाय, सगळे रडले। आणि इथं पार्वती खंड जो आहे रुद्र संहितेचा पार्वती खंड समाप्त होतो। पुढे रुद्र संहिताचा कुमार खंड सूतजी महाराज शौनकादिकांना सांगतात। कुमार खंडाच्या प्रारंभामध्ये वंदना केलेली आहे शिव पार्वतीच्या दाम्पत्य जीवनाला। सूतजी महाराज दाम्पत्य जीवनाला वंदना करतात। वंदे वंदन तुष्ट मानसमति प्रेम प्रियम प्रेमदम, पूर्णम पूर्णकरम पूर्ण निखिलेश्वर एकमास शिवम। दाम्पत्य जीवनाची वंदना केली आहे। बघा, लक्षात घ्या, बघा, तुम्हाला जर बघायचं असेल दाम्पत्य जीवन जर सुखी करून घ्यायचं असेल तर कधी शिव महापुराण ग्रंथामध्ये बघा, पती पत्नीमध्ये प्रेम कसं असलं पाहिजे। कधी माझ्या महादेव पार्वतीचं प्रेम बघा, वास्तविक बघायला गेला पैसा नाही, अडका नाही, घर नाही, संपत्ती नाही, काही नाही, तरी जीवनामध्ये कधी कलह नाही। पुढे प्रसंग येतो, भगवान महादेव, पार्वती, गणपती आणि कार्तिकेय चारही कुटुंबामध्ये असं खेडीमेडीचं वातावरण आहे। पती पत्नीमध्ये असं
प्रेम आहे लक्षात घ्या बाबा. जे दाम्पत्य जीवन आहे शिव पार्वतीचं दाम्पत्य जीवन वंदनीय आहे आणि सगळ्यांसाठी एक मोरल आयडियल उदाहरण आहे. लक्षात घ्या का जीवन सुंदर आहे. भगवान शंकर पार्वतीचं जीवन का सुंदर आहे त्याला कारण एकच आहे. रात्रंदिवस भगवान महादेव प्रभू रामचंद्रांची कथा सांगतात आणि पार्वती माता ती कथा ऐकते. ज्या घरामध्ये नित्य कथा श्रवण होते, ज्या घरामध्ये नित्य कथेचं पठण होतं, त्या घरामध्ये दाम्पत्य जीवन सुखी झाल्याशिवाय राहत नाही. लोक म्हणतात महाराज तुमचे पुराण, तुमचे भागवत, तुमचं शिव महापुराण, तुमचं देवी भागवत, तुमचं रामायण फक्त विरक्तीच्या आणि आसक्तीच्याच गोष्टी सांगतो. चुकीचं आहे. मी सांगतो तुम्हाला जर उत्कृष्ट संसार करायचा असेल, दोघं पती पत्नींनी जर व्यवस्थित राहायचं असेल, या धर्मग्रंथांकडे जा. भागवतामध्ये कपिल कर्दम देवहूतीचं आख्यान कधी तुम्ही भागवतामध्ये ऐका. कर्दम देवहूतीमध्ये जे प्रेम संबंध होते वास्तविक. देवहूती होती मोठ्या राजाची मुलगी, कर्दम होता झोपडीत राहणारा साधू संन्यासी. तरी दोघा पती पत्नीमध्ये एवढं प्रेम होतं ते जाऊ द्या. शिव महापुराण ग्रंथामध्ये माझ्या महादेवाचं आणि माझ्या पार्वती मातेचं प्रेम बघा, अतूट असं प्रेम आहे, कधी न तुटणारं प्रेम आहे. म्हणून धर्मग्रंथ फक्त विरक्तीच्या गोष्ट नाही सांगत. पतीने पत्नीशी कसं असलं पाहिजे, पत्नीने पतीशी कसं असलं पाहिजे, त्या सुद्धा विरक्तीच्या गोष्टी आणि त्याच्यासोबत या संसाराच्या गोष्टी सुद्धा धर्मग्रंथ सांगतात. मग या छोटस एक भजन गाऊया. पतीने पत्नीशी कसं राहिलं पाहिजे, पत्नीने पतीशी कसं राहिलं पाहिजे. सगळ्यांनी त्या ठिकाणी सुंदर भजन आहे ते श्रवण करा. पति पत्नी में जहाँ प्यार है, धरती के स्वर्ग का वही द्वार है. रामा रामा पति और पत्नी में जहाँ प्यार है, धरती के स्वर्ग का वही द्वार है. रामा रामा में जहाँ प्यार है, धरती का वही द्वार है. पति पत्नी में जहाँ प्यार है, धरती का स्वर्ग का वही द्वार है. रामा रामा पति पत्नी में जहाँ प्यार है, धरती के स्वर्ग का वही द्वार है. ज्या घरामध्ये पती पत्नीमध्ये सुंदर संसार चालेल ना, तर ते घर राहणार आहे, ते स्वर्ग होते. पहिले एका पत्नीचे गुणाचार स्त्रीचा गुणधर्म सांगितलाय महाराज. काय करावं एका पत्नीने, एक गुणाचार स्त्रीने. हो सबको खिला के पीछे खाती है, सबको सुलाते पीछे सोती है. ओ सबको खिला के पीछे खाती है, सबको सुला के पीछे सोती है. एक माता भगिनीने काय करावं, सुरुवातीला स्वतः जेवण करून घ्यावं, मग दुसऱ्यांना जेवण द्यावं. स्वतः जेवण करून घ्यावं पहिले, मग दुसऱ्यांना द्यावं. बरोबर ना, बरोबर आहे ना. स्वतः जेवण करावं मग दुसऱ्यांना द्यावं. बरोबर ना. आणि मग बोलत चालेल हो किंवा नाही ना. आमच्याकडे तर पहिले बाया जेवण करून घेतात, मग माणसं जेवण करतात. हो सबको खिला के पीछे खाती है, सबको सुलाते पीछे सोती है. ओ सबको खिला के पीछे खाती है, सबको सुला के पीछे सोती है. एका गुणाचार स्त्रीचा गुणधर्म आहे. सगळ्यांना घरातील सगळ्यांना खाऊ घालावं, मग स्वतःच ताट लावावं. नाही तर इथं उलट चालू आहे. कोबी जर बनवायची असेल ना, तर चिरता 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 अर्धी कोबी खाल्ली जाते. भाजी स्वयंपाक करताना खातात, चिरता चिरता खातात. मुलं आले की मुलांसोबत खातात, पती आल्याने पती सोबत खातात. किती गोळा खातात कोणास. हो सबको खिला के पीछे खाती है,
सुलाते पीछे सोती है, सबको खिला के पीछे खाती है, सबको सुला के पीछे सोती है. सगळ्यांना झोपून द्यावा अगोदर. घरातली लहान मुलं वगैरे अबाल वृद्ध सगळ्यांना झोपून द्यायचं. सासू सासरे आजारी असतील, सासू सासऱ्यांना काही त्रास असेल, त्यांना आयडेक्स विक्स बाम काहीतरी लावून द्यायचं. ज्या घरामध्ये आजारी असताना सासू सासरे जर नीट झोपत असतील, आनंदाने झोपत असतील, त्या घरामध्ये स्वर्ग येणार नाही. येणार नाही. सासू सासरे वृद्धापक काळामध्ये जर आजारी पासून जर व्यवस्थित आनंदाने झोपले, सुखाने झोपले, त्या घरामध्ये स्वर्ग आल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना झोपावं, मग स्वतःचं बिस्तर लावावं. सबको झूलाते पीछे सोती है, सुबह जल्दी उठ जाती है, सबको सुला के पीछे सोती है, सुबह को जल्दी उठ जाती है. ओ सबको सुलाते पीछे सोती है, सुबह जल्दी उठ जाती है, सबको सुला के पीछे सोती है, सुबह को जल्दी उठ जाती है. रात्री उशिरा झोपावं सगळे झोपल्यानंतर. आणि सकाळी 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 लवकर उठावं की नाही? किती वाजता? 2 वाजता उठता का 4 वाजता? पण उठता खरं? बरं येतो, बरं बघायला तुम्हाला उठा. 4 वाजता नाही, सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठलं पाहिजे. पण इथं उलट दुकान चालू आहे सगळं. बिचारा माणूस उठून जातो, पोराचा डबा करतो, पोरगा डबा घेऊन निघून जातो, माणूस डबा घेऊन निघून जातो. आमच्या मॅडम साहेब झोपलेल्याच असतात. सकाळी लवकर उठलं पाहिजे. सबको सुलाते पीछे सोती है, सुबह जल्दी उठ जाती है. ओ सबको सुला के पीछे सोती है, सुबह को जल्दी उठ जाती है. ओ यही गृहस्थ का आधार है, धरती के स्वर्ग का वही द्वार है. और पत्नी में धरती के स्वर्ग का एक द्वार है. तुमचं नाही सांगणार का? सांगतो ना पुरुषांचं. पुरुषांनी काय करावं? नित नित यज्ञ रचाते हैं, उठ उठ सत्संग में जाते हैं, रचाते हैं, उठ उठ सत्संग को जाते हैं. बघा लक्षात घ्या, माझ्या पतीचा गुणधर्म. पतीने आपल्या पत्नीला त्या ठिकाणी मनकरीने समजायला आपल्याला काम नाही. अग्नीच्या साक्षीने ज्यावेळेस आपण तिला वचन दिलं जातं, तू माझी अर्धांगिनी आहे, प्रत्येक गोष्ट पत्नीशी शेअर केली पाहिजे. पत्नीपासून काही लपवता कामा. कारण लक्षात घ्या बाबा, ती कोणाची तरी मुलगी आहे, ती सगळं घर सोडून आपल्या जवळ येते ना. सगळ्यांचा विश्वास सोडून तुमच्या एकट्यावर विश्वास ठेवत असते ना, तर त्यावेळेस त्या पत्नीवर विश्वास ठेवा. तुमचा पत्नीवर विश्वास असला पाहिजे, पत्नीचा तुमच्यावर विश्वास असला पाहिजे. तिला काम सांगू नका, काम सांगू नका असं म्हणणार नाही. काम सांगत असताना मोलकरींची वागणूक तिला देऊन टाका. पत्नी म्हणजे मोलकरीण नाही.
पत्नीला प्रत्येक ठिकाणी सोबत घेऊन जा. धर्म कार्य करायचंय, चांगलं कार्य करायचंय, पत्नीला सोबत ठेवा, कारण अर्ध पुण्य तिला द्यावं लागतं. ती जबरदस्ती ना काय अशी ना, कारण शास्त्र वर्णन करत माणसाने जर पुण्य केलं तर त्याचं अर्ध पुण्य बाईला लागतं. बाईने जर पुण्य केलं तर त्याचं काहीच भेटत नाही बरं का माणसाला. याच्या उलट माणसाने पाप केलं तर बाईला काहीच नाही, आणि बाईने जर पाप केलं तर बाईचा अर्ध पाप माणसाला लागतं. शास्त्र वर्णन केलं. स्त्रिये केले पाप भोगणे पुरुष असे, शास्त्राचा ओवीचा उल्लेख. माणसाने केलेलं पुण्य फुकटचं बायांना भेटतं, पण माणसाने पाप केलं तर काही भेटत. आणि बायांनी जर पुण्य केलं ना माणसाला 0 भेटतं, पण बायांनी जर पाप केलं ना तर बायांचं पाप माणसाला अर्ध भेटतं. म्हणून त्या पत्नीशी वागणूक करत असताना चांगली वागणूक करा. हो नित नित सत्संग में जाते हैं, उठ उठ यज्ञ रचाते. हो नित नित सत्संग को जाते हैं, उठ उठ यज्ञ रचाते हैं. हो यही जीवन का आधार है, धरती के स्वर्ग का वही द्वार है. रामा रामा धरती के स्वर्ग का आधार है, धरती के स्वर्ग का आधार है. म्हणून पती महाशिवपुराण कथेमध्ये या भगवान शिव पार्वतीचा दाम्पत्य जीवन बघा, किती सुंदर दाम्पत्य जीवन आहे. वास्तविक राहतात कुठे? स्मशानामध्ये, पण स्मशानामध्ये राहून सुद्धा जीवनामध्ये कधीच कलह निर्माण झाला नाही, कधी भांडण निर्माण झालं नाही. पती पत्नीने घरात कसं राहावं हे शिकवतं. नाही तर सकाळ झाली की आपण एकमेकांच्या थोबड्यावर थोबडं चढून चढवतो. सकाळी उठले की त्याच्याशी बोलायचं नाही, याच्याशी बोलायचं नाही, हा असा करतो तो तसा करतो. सकाळी उठले की एकमेकांच्या थोड्यावर थोडे चढून बसतो. कसं होईल तुमचं जीवन सुद्धा? म्हणतात ना पती पत्नीचे जीवन असं असलं पाहिजे. तुझं माझं जमीन आहे, तुझ्याशिवाय ठीक आहे. पती पत्नीमध्ये भांडण चालू असतं, परंतु भांडणामध्ये कधीतरी माघार घ्यावी लागते. एक तर पतीने घेतली पाहिजे, एक तर पत्नीने घेतली पाहिजे. चूक असो ना तो नको असो, जर तुम्ही माघार नाही घेणार ना तर तो जीवनातील दाम्पत्य जीवनातील कलह वाढत जाईल. आज भगवान महादेव पार्वतीचं जीवन दाम्पत्य जीवन सुंदर आहे. आज त्याच्यामध्ये संस्कारही आहेत आणि सुंदरही आहे. आता मुलगी बघायला जर गेलो आपण तर आता फक्त एकच संस्कार नाही बघत. मग काय पाहतात? मुलगी सुंदर पाहिजे आणि मुलगी शिकलेली. ती मुलगी घरी आली की मग पुढे शिकलेलीची काय दिवे लावतात ते मला सांगायची गरज नाही. त्याच्यापेक्षा एखादी कमी शिक्षणाची मुलगी करा, एखाद्या गरीबाची मुलगी करा. ती सुंदर जरी वरून दिसायला नसेल पण ती मनाने सुंदर असली पाहिजे. ती वरून दिसायला जरी सुंदर नसेल मनाने ती नक्की सुंदर असायला पाहिजे. 1 वर्ष करता 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष करता 40 वर्ष होऊन गेले भगवान महादेव पार्वतीच्या दाम्पत्य जीवनाला. पण इकडे तारकासुराचा आतंक वाढला. तारकासुर आतंक करतोय. सगळे देव त्रस्त झाले. त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम. आम्ही कशासाठी भगवान महादेव पार्वतीचं लग्न लावून दिलं की शिवपुत्र जन्माला यायला पाहिजे. पण 40 वर्ष होऊन गेले अजून शिवपुत्र जन्माला आला नाही. सगळे देवता गेले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव म्हणे चला महादेव पार्वतीकडे. दुःख कोहार तत्र
सूर्यार्यान मुनीश्वर सर्व देवता कैलासावर आले, त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम. पण झालं असं, भगवान महादेव पार्वतीच्या समागमामध्ये अडथळा निर्माण झाला. पार्वती मातेला दुःख झालं, क्रोधायमान झाल्या पार्वती माता. देवांना शाप देऊन टाकला. म्हटले तुम्ही माझ्या पुत्र कामण्याच्या आणि मनामध्ये आणि इच्छेमध्ये अडथळा निर्माण केला. जा, मी तुम्हाला शाप देते की आजपासून समग्र देवता निपुत्रिक राहणार, तुम्हाला देवतांना पुत्रच राहणार नाही. म्हणून त्याच्यानंतर देवतांना मुलंच झाली नाही. इकडे मात्र अडथळा निर्माण झाल्यामुळे महादेवाचे जे तेज होतं, जे वीर्य होतं, ते पृथ्वीवर पडलं. आणि पृथ्वीवर पडल्यानंतर आता महादेव देवन का देव सबदेवन का बाबा, महादेवाचं तेज कोण सहन करणार आहे? पृथ्वीवर भूकंप येऊ लागला. जसं काही महादेवाचं तेज पृथ्वीवर पडलं, पृथ्वीमध्ये कोलाहल मचाला, कोलाहल व्हायला लागला. पृथ्वीवर भूकंप येऊ लागले, सुनामी येऊ लागली. आणि पृथ्वीला वाचवण्यासाठी शिवजींनी सांगितलं, हे अग्निदेव तुम्ही असं करा, त्या माझ्या शिवतेजाला घेऊन टाका. त्या अग्निदेवाने याचं रूप घेतलं, कबुतराचं रूप घेतलं आणि कबुतराचं रूप धारण करून त्या महादेवाच्या तेजाला घेऊन टाकलं. कोण होतं? साक्षात अग्निदेव. पण अग्निदेवाच्या तेजा पुढेही शिव तेजामुळे प्रकट जास्त झालं. शिव तेजाचं प्रकट झाल्यामुळे त्या अग्निदेवाच्या पोटामध्ये सुद्धा कोलाहल निर्माण झाला. तो अग्निदेव भगवान महादेवांजवळ येऊन सांगू लागला, हे प्रभू, मला त्रास होतोय, मला काहीतरी माझ्याने सहन होत नाही, काहीतरी मला मार्ग सांगा, हे शिव तेज मी कुठे टाकू? भगवान महादेवाने सांगितलं, हे अग्निदेव, तुम्हाला जर शांती हवी असेल तर जे शिवतेज तुमच्या पोटात आहे ते तुम्ही कुठल्या तरी पतिव्रता स्त्रीच्या पोटामध्ये टाका. कोणाच्या पोटात? पतिव्रता स्त्रीच्या पोटात. आता पतिव्रता स्त्री राहिली का? नाही. तुम्ही पतिव्रता स्त्री नाही म्हणते सरस. पतिव्रता म्हणजे काय? तू का म्हणे पतिव्रता? तिची देवावरी सत्ता. पतिव्रता स्त्री कशाला म्हणतात? जी पतीशी एकनिष्ठ राहते. जांजिली नावाचे ऋषी आहेत. जांजिली नावाचे ऋषी भरपूर वर्ष त्यांनी तप केलं. तप करता 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 त्यांच्या जे जटा होते ना, ते जटा अवाढव्य झाल्या, मोठ्या मोठ्या जटा. ती जटा बांधता 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 त्या जट्यामध्ये एका पोपटीने घरट केलं, बगडीने घरट केलं. आणि जशी काही समाधी भंग पावली, ती पोपटी ती बगडी उडायला लागली. त्या जांजिरी ऋषींचं नजर पडली त्या बगडींवर. नजर पडताच बरोबर तिचा बगडी जडून भस्म झाली. ती भस्म झाली. आणि जांजिरी ऋषी आता ज्यावेळेस भिक्षा मागायला आले, एका पतिव्रतेच्या घरी ते जांजिरी ऋषी भिक्षा मागण्यासाठी आले. आणि भिक्षा मागायला आल्यानंतर भिक्षाम देही करतायत, हे माता भिक्षाम दे. पण झालं असं, त्या घरात पतिव्रता स्त्री होती, पतीची सेवा करत होती. परंतु थोडा वेळ तिला लागला. पण हा जांजिरी ऋषी एकदम संतापी असल्या कारणाने डोळे फाडून वटारून त्या पतिव्रता स्त्रीकडे पाहू लागला. काहीच उपयोग झाला नाही. तो म्हणतो, अरे बापरे, हे काय झालं? त्यावेळेस ती पतिव्रता स्त्री म्हणते, महाराज, अरे मी काही ती बगडी नाही म्हटलं चढून जायला. तो विचार करतो, ती बगडी मेली त्यावेळेस मला माहिती, त्या बगडीला माहिती, ते मला माहिती, हिला कसं माहिती? त्यावेळेस ती पतिव्रता स्त्री सांगते, मी एक पतिव्रता स्त्री आहे, एक पतिव्रता नारी आहे, मला काही तुम्ही बगडींसारखं जाणू शकणार नाही. त्यावेळेस जांजिरी ऋषीने नमस्कार केला, पतिव्रता स्त्री असली पाहिजे. पतिव्रता स्त्रीचं जरी नाव मुखामध्ये घेतलं तरी आपल्या जीवनाचा धन्यता होतो. म्हणून पतिव्रता. आता पतिव्रता कशी असली पाहिजे? स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा पती हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही. एक पतिव्रता स्त्रीचे लक्षण सांगितले.
की आपल्या पतीशी प्रामाणिक असलं पाहिजे, आपल्या पतीला विष्णू मानलं पाहिजे, तर तो पती बी विष्णू सारखा पाहिजे बरं. नाही तर पती जर दररोज पॅक मारून येत असेल ना, मग त्या विष्णूची त्या पतीची पूजा करावी, झाडूने करावी का लाटण्याने करावी का चमच्याने करावी सांगा. नाही तर उद्या उठून महाराज काय आले ना आमच्या गावात काहीतरी उलट सुलट सांगून गेलं. पतिव्रता स्त्री, पतिव्रता स्त्री लक्षात घ्या ना. एक ठिकाणी मी सांगितलं पतिव्रता स्त्रीमध्ये एवढा एवढा गुणधर्म आहे, एवढी ताकद आहे ना, आपल्या पतीला सुद्धा परत आणायची ताकद तिने ठेवली होती. कोण होती ती? सावित्री. सावित्रीने आपल्या पतीला परत आणायची धमक ठेवली होती. एक ठिकाणी सांगितलं, म्हटलं महाराज पतिव्रता स्त्री एवढी स्त्री श्रेष्ठ आहे की पत्नी एवढी श्रेष्ठ असली पाहिजे, तिने आपल्या पतीला सुद्धा परत आणायचं धमक ठेवली होती. एक पोरगाला तरुण पोरगा तो म्हणे महाराज या कथेपासून तुम्ही काय शिकले? पतिव्रता स्त्री आहे, आपल्या पतीचं रक्षण करू शकते असं तसं. नाही म्हणे महाराज तसं नाही. म्हटलं काय मग? म्हणे महाराज जर सूक्ष्म चिंतन करा म्हणे, तो यमराज म्हणे, तो यमराज यमराजच्या तावडीतून सुद्धा सोडून आणलं म्हणे. म्हणजे मृत्यू आणि यमराज या हे दोघं सुद्धा पत्नीपासून पतीला वाचू शकत नाही. समजलं तुम्हाला? म्हणजे पत्नी एवढी डेंजर आहे की साक्षात यमराज आणि मृत्यूपेक्षाही पत्नी डेंजर आहे असं म्हणलं होतं त्याचं. म्हणजे यमराजच्या तावडीतून सुटू शकतो, मृत्यूच्या तावडीतून सुटू शकतो, पण पत्नीच्या तावडीतून सुटू शकत असं म्हणणं होतं त्याचं. आता एवढं आता समजलं तुम्हाला? थोडस लेट कर. सूतजी महाराज शौनकादिकांना सांगतायत, भगवान महादेवांनी त्या अग्निदेवाला सांगितलं, हे अग्निदेव तुमचं जे तेज आहे ना, माझं शिव तेज तुमच्या पोटातलं, ते एखाद्या पतिव्रता स्त्रीच्या गर्भामध्ये टाकून द्या. मार्गशीर्ष महिन्यामध्ये अग्निदेव प्रयागराज तीर्थक्षेत्रावर आलेले आहेत. गंगेच्या काठ्यावर बसलेले एका कोपऱ्याला उभे आहेत. वाट पाहतायत कोण येईल. ब्रह्ममुहूर्ताच्या सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस सकाळीच सप्तर्षीच्या 7 पत्न्या स्नान करण्यासाठी आल्या आणि थंडीचे दिवस असल्या कारणाने अग्नी दिसला आणि अग्नीची आवटीची शेकोटीची घ्यावी म्हणून ते अंग शेकण्यासाठी त्या 7ही ऋषी पत्न्या सप्तर्षी पत्न्या आल्या. त्यावेळेस त्या अग्निदेवाने काय केलं, त्या पोटात असणाऱ्या शिवतेजाचे 7 तुकडे केले आणि 7ही तुकडे त्या सप्तर्षी ऋषींच्या पत्नीच्या गर्भामध्ये प्रविष्ट करून टाकले. तेव्हा अग्निदेवाला शांतता लागली. पण झालं असं की सप्तर्षीच्या 6 पत्न्या होत्या, त्या शिवतेजाच्या कारणाने गर्भवती राहिल्या आणि गर्भवती राहिल्या कारणाने सगळ्या ऋषींनी त्यांचा त्याग करून टाकला. सगळ्या सप्तर्षीच्या पत्नी गेल्या भगवान महादेवाजवळ, प्रभू 6 पत्न्या, एक सप्तर्षीची एक पत्नी होती, 6 पत्न्या होत्या, 6च्या 6 गेल्या आणि 6 पत्न्या सांगू लागल्या, देवा आमचं रक्षण करा, आमच्या पोटातील गर्भ काय करायचं आहे. त्यावेळेस भगवान महादेवांनी सांगितलं, जा तुम्ही तुमच्या पोटातला गर्भ हिमालय पर्वतावर सोडून द्या. त्या गर्भवती स्त्रियांनी त्या सप्तर्षीच्या यांनी तो गर्भ जो आहे तो 6च्या 6 गर्भ एका ठिकाणी हिमालयाच्या पर्वतावर सोडून दिला. एकत्र होऊन एक घोडा तयार झाला. एकत्र होऊन हिमालयामध्ये परत एक शिवतेज निर्माण झालं. हिमालयाला ते सहन झालं नाही, हिमालयाने ते गंगेत टाकून दिलं. गंगेत टाकल्याबरोबर गंगेलाही ते सहन झालं नाही, सगळे जलचर मरू लागले, हाहाकार होऊ लागला. गंगेने ते शिवतेज आपल्या काठावर सोडून दिलं. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्ष षष्टीचा दिवस आणि त्याच दिवशी गवताच्या झुंडमधून एक शिवतेजापासून एक सुंदर बालकाचं प्रागट्य झालं. आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली आणि सगळ्यांनी एकच जयघोष केला, बोलिये षडानन भगवान की जय, बोली कार्तिकेय भगवान की जय, बोली कार्तिकेय भगवान की जय. शिवपुत्र कार्तिकेयचा जन्म झाला केव्हा? मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्टीचा दिवस. कार्तिकेयांचा जन्म झाला.
विश्वाधीनां समस्तानां दवाधीनां मुनिसप्तम् अभद्रकस्मोत्परं परम आनंदामोस्तवे. सर्व देवता ऋषी मुनी तिथे आले, सगळ्यांनी स्तुती गायलेली आहे. नामकरण केलंय स्कंद. नामकरण काय केलं? तुम्हाला कदाचित हे नाव माहित नसेल. तुम्हाला कदाचित कोणी विचारलं स्कंद कोणाला म्हणतात, तर स्कंद म्हणतात कोणाला? कार्तिकेय स्वामींचं एक नाव आहे स्कंद. त्याच स्कंदाच्या समोर ज्यावेळेस 6 ऋषी पत्नी आल्या, त्यावेळेस ऋषी पत्नींच्या स्तनाला दुधाची धार झाली आणि दूध पिण्यासाठी त्याच स्कंदाने 6 मुख प्रकट केले आणि 6 मुखांनी 6 आणि ऋषी पत्नींच्या स्तनामधून दूध प्राशन केलं. 6 मुकुट धारण केले, म्हणून त्याचं एक नाव पडलं षडानन. षड आहेत ज्याचे आनन, त्याचं नाव आहे. आपण गजाननाचं काय म्हणतो? ज्याचं गज आहे, ज्याचं आनन म्हणजे हत्तीचं ज्याचं आहे आनन, त्याचं नाव गजानन. त्याचप्रमाणे षड आहेत ज्याचे आनन, 6 ज्याचे आहेत तोंड, त्याला म्हणावं षडानन. तर स्कंद लहानपणापासूनच बलवान होता. इकडे मात्र भगवान शोध येऊ लागले, माझं तेच होतं, गेलं कुठं, माझा पुत्र आला, जन्माला आला की नाही. त्यावेळेस नंदीने सांगितलं की कार्तिकेयचा जन्म झालाय. नंदीला सांगितलं, जा तुम्ही सन्मानाने कार्तिकेयाला परत घेऊन या. नंदी येतो. नंदी येत असताना त्या 6 ऋषी पत्न्या घाबरतात, कृतिका घाबरतात. कार्तिकेय युद्ध करायला लागतोय नंदीशी. गणगोर असं युद्ध होतं कार्तिकेयचं आणि नंदीचं. पण नंदी सांगतो, हो तुम्ही तर शिवाचे पुत्र आहात, माझे तुम्ही स्वामी आहात, मी तुमच्याशी भांडण नाही करू शकत. कैलासावर चला. कार्तिकेय कार्तिकेयला घेऊन सगळे नंदी रुद्रगण वगैरे सगळे कैलासावर आले आणि कार्तिकेय कृतिकांना आश्वासन देऊन नंदी बरोबर कैलासावर येतात आणि धामधूमी पूर्वक स्वागत होत आहे त्या षडाननाचं, त्या कार्तिकेयचं. कैलासावर आज आनंद आहे. आज कैलास में आनंद, आज कैलास में आनंद, आज कैलास में आनंद, आज कैलास में आनंद. घर आए घर आए घर आए घर आए आज मेरे षडानंद. आज कैलास में आनंद, आज कैलास में आनंद, आज कैलास में आनंद. आज कैलास में आनंद, आज कैलास में आनंद. ओ घर आए घर आए घर आए षडानंद. आज कैलास में आनंद, आज कैलास में आनंद, आज कैलास में आनंद. सगळ्यांना आनंद झाला. देवतांनी आकाशातच पुष्पवृष्टी केली. आज कैलासावर त्या षडाननाला समग्र देवता स्वागत करतायत. समग्र देवतांना अशी अपेक्षा आहे की हा षडानन म्हणजे कार्तिकेय ऋषी, कार्तिकेय मुनी कोणाचा वध करेल? बोलत चला, कशाचा वध करेल, कोणाचा वध करेल काय माहिती? तारकासुराचा सांगितलं मी चालूच, कालही सांगून गेलो ते. तारकासुराला मारण्यासाठी षडाननाचा जन्म आहे. सगळे देवता आले. विष्णूंनी मुकुट दिला, विष्णूंनी वैजंती माला दिली आणि चक्र दिला. सदाशिवांनी त्रिशूल दिलं, पाशुपत बाण दिला, पिनाकास्त्र दिलं, ब्रह्मदेवांनी उपरवेद दिला, वेद दिले, गायत्री मंत्र दिला, ब्रह्मास्त्र दिलं, कमंडलू दिलं. इंद्राने हत्ती ऐरावत हत्ती दिला, वज्र दिलं, वरुण देवाने छत्र दिलं, रत्नमाला दिला, सूर्याने कन्या दिली, कवच दिलं.
यमराजाने यमदंड दिलं, समुद्राने अमृत दिलं, कुबेराने गदा दिली, पार्वतीने परमेश्वर व दीर्घ आयुष्य आणि लक्ष्मीने संपत्ती दिली. सगळे देवतांनी आशीर्वाद देऊन टाकला, जा यशस्वी हो. भगवान अगोदरच समर्थ होते, पण जगाला संदेश देण्यासाठी आज भगवान स्कंद, भगवान षडानंद, भगवान कार्तिकेय गुरुच्या घरी गेले. गुरुकडून विद्या घेतली. 6 दिवसामध्ये षडानंद असल्या कारणाने एक दिवस करता करता 6 दिवसामध्ये सर्व शास्त्रांमध्ये पारंगत झाले. राज्याभिषेक केला आणि देवतांचा सेनापती बनवलं. कोणाला? षडानंदला. आता युद्ध करण्यासाठी सगळे निघालेले आहेत. सेनापती म्हणून कार्तिकेय निघालेले आहेत आणि कार्तिकेयला पुढे बसवलेले आहे. सगळे त्या ठिकाणी वंदना करतायत. कार्तिकेय भगवान की, कार्तिकेय भगवान की. आणि तिकडून तारकासूर येतोय आणि तारकासूरचे जे सैन्य आहे ना, ते राक्षस सुद्धा तारकासुराचं जयघोष करतात. तारकासूर की. कोणी नाही का तुमच्यापैकी तारकासूर? सगळे कार्तिकेयवाले का? ही युद्ध टीम जी आमची, ही युद्ध टीम आहे तारकासूर. तुम्ही म्हणावं कार्तिकेय महाराज की, यांनी म्हणावं तारकासूर की. कार्तिकेय महाराज की जय, कार्तिकेय महाराज की जय. पार्टी मतलब नको. इकडून सुरू झालं तारकासूर महाराज की. लक्षात घ्या माझं, तारकासूर निघालेला आहे आणि भगवान कार्तिकेय सुद्धा निघालेले आहेत आणि दोघांचं त्या ठिकाणी घनघोर युद्ध होणार. आपल्या या धर्ममंडपामध्ये तारकासूर आणि भगवान कार्तिकेय सुद्धा त्या ठिकाणी येत आहेत. आपण सगळ्यांनी त्यांचं दोघांचं स्वागत करायचंय. चला मध्ये रस्ता सोडून द्यायचं होतं. तारकासूर आणि भगवान कार्तिकेय धर्ममंडपामध्ये येत आहेत. आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं. स्वागतम स्वागतम तारकासूर आणि महाराजांचा सर्व तारकासूर जोरदाराने असतोय. हे कार्तिकेय सावधान, मी तुझा वध केल्याशिवाय हार्दिक स्वागत. काय करतो सावधान, हे मूर्खता इथं सिधा. खाली बसा तुम्ही. अण्णा 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 खाली बसा, खाली बसा. घनघोर असं युद्ध सुरू झालंय. तलवार घनघोर युद्ध सुरू आहे आणि असं असताना तारकासुराची तलवार गळून पडली, तलवार गळून पडली. हे मूर्खता सावधान. तारकासुराची तलवार गळून पडली. तलवार तलवार फेकू द्या. इकडे लक्ष द्या. आणि माझ्या कार्तिकेय स्वामींनी आपल्या भारत एक रोड केला आणि त्या तारकासुराचा वध केला. सगळ्या देवतांनी आकाशातून पुष्प कार्तिकेय स्वामी बोला. कार्तिकेय भगवान की सुंदर. एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या दोघांसाठी, दोघं पात्रांसाठी. आमचे नाना भाऊ यांना मी ओळखलं, परंतु हे दादा दिवाकर दादा, वा. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायची. वरती येऊन जावं का थोडंसं. स्टेज पडून जाईल बरं का. परत टाळ्या वाजवून द्या आणि जाऊ द्या. सुंदर झाली या ठिकाणी. तुम्ही तारकासूर येतो.